आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन पुरस्कार आहेत हे दोन्ही पुरस्कार वेगळे आहेत. पण आता बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असेल की दोन्ही पुरस्कार एकत्रच आहेत का किंवा एकच आहेत का? तर अजिबात नाहीये मित्रांनो, दोन्ही पुरस्कार वेगळे आहेत. तर नेमका फरक काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा, जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे हा पुरस्कार एखाद्या भाषेतून इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाला दिला जातो. म्हणजे ट्रान्सलेशन झालं असेल इंग्रजीमध्ये, कुठल्याही भाषेमध्ये पुस्तक चालेल, पण ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असेल त्याला दिला जातो. कोणत्याही देशातील लेखकाचे पुस्तक पात्र ठरते. लेखक आणि अनुवादक दोघांना समान पुरस्कार रक्कम दिली जाते, म्हणजे विभागून दिली जाते. स्थापना 2005 ची आहे. आयोजित संस्था कोणती आहे? द बुकर प्राइज फाउंडेशन. जगभरातील उत्कृष्ट अनुवादित साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणे. आणि रक्कम किती असते? 50,000 पाऊंड. आणि ही जी रक्कम आहे ही त्या लेखकास आणि अनुवादकास विभागून दिली जाते, वेगवेगळी नाहीये, विभागून दिली जाते. आता इथे लक्ष द्या, हा आहे मॅन बुकर पुरस्कार, याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो बुकर पुरस्कार. इथे काय महत्वाचं आहे, हा पुरस्कार मूळतः इंग्रजी भाषेत लिहिलेल्या कथा किंवा कादंबऱ्या दिला जातो. बघा, म्हणजे इथं फक्त भाषा इंग्रजीच पाहिजे, दुसरी भाषा चालणार नाहीये. इथं कोणती भाषा चालेल, पण त्याचं अनुवादन चालेल, अनुवादन पाहिजे. ओके, फक्त युके, आयर्लंड किंवा कॉमनवेल्थ देशातील लेखक पात्र असतात. फक्त लेखकाला पुरस्कार दिला जातो, अनुवादकाला पुरस्कार दिला जात नाही, कारण ट्रान्सलेशन होणारच नाहीये. स्थापना 1969 ची आहे. 2019 पर्यंत याला मॅन बुकर पुरस्कार म्हणून ओळखलं जात होतं आणि आता याला आपण द बुकर प्राइज म्हणतो. ठीक आहे, आता सध्या मॅन बुकर पेक्षा द बुकर प्राइज लक्षात ठेवा. आयोजित संस्था दोन्ही समान आहेत. उद्देश काय आहे? इंग्रजी भाषेत लिहिलेल्या सर्वोत्तम कादंबरीला सन्मान देणे. ओके, इंग्रजी भाषा पाहिजे, इथं कोणती भाषा त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये लागेल. ओके, रक्कम किती आहे? दोघांना समान रक्कम आहे. फक्त लेखकाला दिला जातो म्हणून फक्त लेखकाला ही रक्कम मिळणार. इथं दोघांच्या मध्ये विभागून देण्यात येईल. ओके, आता प्रश्न असा विचारला परीक्षेला की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे पहिल्या भारतीय, पहिला महिला भारतीय, काही फरक पडत नाही, दोन्हीही सेमच आहेत. कारण पहिल्यांदा असं झाले की आंतरराष्ट्रीय मोठा पुरस्कार जो बुकर पुरस्कार आहे हा एका भारतीयास मिळालेला आहे. त्या महिला आहेत, लक्षात ठेवायचं. तर मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय विजेत्या महिला म्हणलं तर याच येतील, आणि नॉर्मल जरी म्हणलं की बाबा चला एकूण भारतीयामध्ये तर सुद्धा या येणार आहेत. बघा, त्याचं नाव आहे गीतांजली श्री, अत्यंत महत्वाचे आहे. यांना कधी मिळाला? 2022 साली. पुस्तकाचं नाव काय होतं? आता बघा, पुस्तकाचं नाव होतं ओरिजिनल रेत समाधी. आता हे ट्रान्सलेशन करावं लागेल ना, कारण ते शेवटी आंतरराष्ट्रीय आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. ट्रान्सलेशन कोणी केलं तर त्यांचं नाव आहे डेझी रॉकवेल. आणि मग जेव्हा ट्रान्सलेशन केलं तेव्हा त्या पुस्तकाचं काय नाव झालं? टॉम्ब ऑफ सँड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला क्रम सांगतो व्यवस्थित. रक्कम काय आहे? 50,000 पाऊंड ठरल्याप्रमाणे. ओके, आता ही जी 50,000 पाऊंड आहे ती यांना अर्धी आणि डेझी रॉकवेल यांना अर्धी, कारण दोघांनी त्याच्यामध्ये महत्वाचं त्याच्यामध्ये वाटा आहे, लक्षात ठेवायचं. ओके, आता जर समजा अजून एक प्रश्न विचारला की दुसऱ्या भारतीय कोण आहेत, किंवा असं विचारतील की कन्नड साहित्यास पहिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणास मिळाला, कारण कन्नड मधली पहिलीच कादंबरी आहे. बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय विजेत्या, नाव काय त्यांचं? बानू मुश्ताक. मागील वर्षी 2025 ला त्यांना हा पुरस्कार मिळाला होता, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुस्तकाचं नाव काय आहे तर हार्ट लॅम्प आहे. ठीक आहे, हार्ट ऑफ लॅम्प बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे, पण हार्ट लॅम्प लक्षात ठेवा. आता हार्ट लॅम्प आहे हे इंग्रजीमध्ये झालं ट्रान्सलेशन, बरोबर ना? याचं थोडंसं कन्नडमध्ये वेगळं नाव आहे, कारण त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार काय असतो? कुठल्याही भाषेला दिला जातो, फक्त अनुवादित इंग्रजीमध्ये पाहिजे. आता अनुवाद कोणी केला? दीपा भास्ती यांनी. आता लक्ष द्या, दीपा भास्ती या सुद्धा भारतीय आहेत, म्हणजे पहिला अनुवादक म्हणल्या तर दीपा भास्ती येणार. ठीक आहे, दुसऱ्या लेखिका, दुसऱ्या भारतीय म्हणल्या तर बानू मुश्ताक येणार. आलं लक्षात? बरं, रक्कम काय होणार? 50,000 पाऊंड दीपा भास्ती आणि यांच्यामध्ये विभागून. आता महत्वाचं काय आहे, मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार सांगितलं. आता असा प्रश्न विचारला की मॅन बुकर पुरस्कार किंवा फक्त बुकर पुरस्कारच्या पहिल्या भारतीय मानकरी कोण आहेत? त्यांचं नाव आहे, बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय या अरुंधती रॉय आहेत. म्हणजे मी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो तेव्हा पोरांना असं वाटतं, विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर अरुंधती रॉय आहेत. नाही, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असेल तर गीतांजली श्री लक्षात ठेवायचं. आणि जर समजा याच्यावर प्रश्न आला कोणता, बुकर नॉर्मल आला, तर त्या आहे कोण? अरुंधती रॉय. कन्फ्युज व्हायचं नाही. अरुंधती रॉय कधी मिळाला? 1997 साली. आणि हा पहिला, लक्षात ठेवायचा, पहिला बुकर पुरस्कार भारतीयास दिलेला आहे. कुठल्या कादंबरीस? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. आणि मगाशीच काय सांगितलं मी, बुकर पुरस्कार हा फक्त इंग्रजी मधील कादंबरीस किंवा कथेस दिला जातो, दुसरं कुठल्याही भाषेतलं पुस्तक चालणार नाही. कुठलं? बुकरसाठी. ठीक आहे, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. रक्कम सेमच रक्कम आहे, आधी कमी होती पण आता थोडं सेमच केलेलं आहे, 50,000 पाऊंड. ठीक आहे,
सो असा काय कन्फ्युजनचा पार्ट असतो, विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजत नसतात. म्हणून पुरस्कार जो अत्यंत महत्वाचा घटक आहे परीक्षेला, याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती कळाली असेल. म्हणजे आपण या दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या. जर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विचारला तर गीतांजली श्री पहिल्या भारतीय आहेत, आणि जर फक्त बुकर पुरस्कार विचारला तर त्या अरुंधती रॉय ह्या पहिल्या भारतीय आहेत. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका, दोन्ही महिला आहेत. मग असा कुठला एखादा वेगळा अवघड वाटणारा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ह्या गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बानू मुश्ताक ह्या दुसऱ्या महिला झाल्या, किंवा पहिल्या अनुवादक म्हणल्या तर त्या मगाशी आल्या दीपा भास्ती. म्हणजे अशा गोष्टींचा पॅटर्न करा. बऱ्याच वेळा पुरस्कार सेम वाटतात. तुमच्या परीक्षेला सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं बघा, लता मंगेशकर पुरस्कार वेगळा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वेगळा आहे, पुन्हा भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार वेगळा. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, बरेचसे पुरस्कार असे असतात ज्यांची नावं बऱ्यापैकी सेम वाटतात पण ते सेम नाहीत. मग याचा अभ्यास करा. कधी कधी एखाद्या परीक्षेला प्रश्न विचारला तर आपलं चुकता कामा नये, आलं लक्षात. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, कारण हा थोडासा वेगळा टॉपिक मी घेतला होता थोडा काही मिनिटांमध्ये. तर कसा वाटला ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद.